आज शनिवार असल्यामुळे मी गेले होते आमच्या वाडीतल्या मारुतीच्या मंदिरामध्ये. हे मंदिर समर्थनगर भटाई या ठिकाणी आहे. आजूबाजूचा परिसरही खूप छान आहे. गेल्यावरती खूप मोठं अंगण लागतं आणि आतमध्ये गेल्यावरती मारुतीची मूर्ती. आतमध्ये प्रवेश केल्यावरती सर्वप्रथम घंटा वाजवली जाते आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं जातं. त्याच्यानंतर आपल्या डोळ्यासमोर येते ही मारुतीची छान अशी मूर्ती. मारुतीचं दर्शन घेऊन बाजूला शिवपिंडी आहे. शिवपिंडीचंही आपण दर्शन घेतल्यावरती गाभाऱ्याभोवती 5 प्रदक्षिणा घातल्या जातात. नंतर मंदिरामध्येच बसून आपण मारुतीची सेवा करू शकतो. धर्मग्रंथात हनुमंताची 12 नावे सांगितली आहेत. पहिलं हनुमान, दुसरं अंजनीसूत, तिसरं वायुपुत्र, चौथं अमित विक्रम, पाचवं रामेष्ट, सहावं पिंगाक्ष, सातवं महाबल, आठवं फाल्गुनी सुख, नववं लक्ष्मण प्राणदाता, 10वं उदातिक्रमण, 11वं दशग्रह जर्पहा, 12वं सीताशोक विनाशन. सुंदर असं मारुतीच्या मंदिराच्या खाली तळं आहे. त्या तळ्यातल्या पाण्याने मारुतीला स्नान घातलं जातं, म्हणजे आंघोळ घातली जाते आणि मारुतीची पूजा केली जाते. सुंदर असा परिसर आहे. बाहेर सुंदर अशी रांगोळी पण काढलेली होती. तुम्ही पण या मारुतीचं दर्शन घ्या आणि खरंच आल्यावरती मन प्रसन्न होतं. दर्शनही खूप छान घ्यायला भेटतं. शनिवारचं सकाळच्या वेळी हे मंदिर ओपन असतं, म्हणजे गाभारा